दरवर्षी दिवाळीच्या भाऊबीजेनंतर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढत असते आणि अशातच ना एसटी महामंडळाला जे आहे ते उत्पन्नात देखील वाढ होत असते। यावर्षी जर आपण पाहिलं तर संपूर्ण या दिवाळीच्या कालावधीमध्ये तब्बल 3,21,00,000 रुपयाचं उत्पन्न जे आहे ते अमरावती जिल्ह्यातील एसटी महामंडळाला मिळालेलं आहे। अमरावती जिल्ह्याअंतर्गत जर आपण पाहिलं तर अमरावती असेल, त्यानंतर बडनेरा, मोर्शी, वरुड, चिखलदरा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे जेवढे काही आगार आहे या आगाराच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर जवळपास 3,21,00,000 रुपयांची कमाई जी आहे ती दिवाळीच्या माध्यमातून एसटी महामंडळाला मिळालेली आहे। अमरावतीमधनं जर आपण पाहिलं तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर बस धावत असतात। विशेष करून जादा बसचं नियोजन जे आहे ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एसटी महामंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं। पुण्याला शिक्षणानिमित्त आणि नोकरीनिमित्त राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे जादा गाडी जी आहे ते एसटी महामंडळाच्या वतीनं राबवण्यात आली होती। त्यामध्ये पुणे नागपूर असेल, पुणे नाशिक, पुणे संभाजीनगर या ठिकाणी जे आहे ते जादा अतिरिक्त फेऱ्या वाढवल्या होत्या आणि त्याच्या माध्यमातून जे आहे ते उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। यावर्षी जर आपण पाहिलं तर महिलांची संख्या जी आहे ती 40% वाढलेली आहे। दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीनं एसटी महामंडळाच्या वतीनं 50% सूट जी आहे ती महिलांना तिकीट दरात दिलेली आहे। त्यामुळे महिलांची जी आहे ती एसटी प्रवासाला मोठ्या प्रमाणावर जी आहे ती पसंती वाढते। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जर आपण पाहिलं तर 30% उत्पन्न जे आहे ते एसटी महामंडळाचं वाढलेलं आहे। मागील वर्षी दिवाळीत तब्बल 2,45,58,000चे उत्पन्न मिळाले होते, परंतु यावर्षी मात्र 18 ते 26 ऑक्टोबर या 9 दिवसांच्या कालावधीत तब्बल 3,21,50,000 रुपयांचे उत्पन्न जे आहे ते एसटी महामंडळाला मिळालेले आहेत। अमरावती असेल, बडनेरा, परतवाडा, वरुड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी या आगारामधनं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर जे आहे ते उत्पन्न एसटी महामंडळाला मिळालेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं एसटी महामंडळाने महिलांना तिकीट दरात जी आहे ती 50%ची सूट दिली, त्यामुळे जी आहे ती महिला प्रवासी वर्ग जो आहे तो एसटी महामंडळाकडे वाढलेला आहे। त्याचमुळे उत्पादनामध्ये जे आहे ते उत्पन्नात वाढ मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।